माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले। या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलंय। एबीपी माझाचे वरिष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी न्यायमूर्ती चांदीवाल यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत। योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले नाहीत असं न्यायमूर्ती चांदीवाल यांनी म्हटलंय। आणि विशेष म्हणजे चांदीवाल आयोगानं आपल्याला क्लीन चिट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात। मात्र देशमुखांचा क्लीन चिटचा दावा न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळलाय। रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात ते अनिल देशमुख। ते वारंवार म्हणतात। आता प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही। तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो। आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही। साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय। मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही, दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही। अच्छा, म्हणजे दिले असते तर एक कुठेतरी काहीतरी घडलं असतं। परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकीव स्वरूपाची होती, त्यांचे ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली। मग मी म्हटलं असं चालणार नाही, ॲफिडेविट व्यवस्थित करा, त्यांनी ते केलं। असं घडलेलं आहे। म्हणजे तेरी भी चूक मेरी भी चूकचा असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत। आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील, त्यांचं त्यांना लखलाव, पण त्यावेळेला जाणीव होत होती। त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात। आणि त्याच्या अगोदर वाजेंनी आणण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलीस उपआयुक्तांच्या बदल्यांच्या संदर्भात काही गोंधळ झाला आहे, तो आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मी जास्त त्याला महत्त्व दिलं नाही, पण त्यांनी प्रयत्न केला होता। तर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय काय गौप्यस्फोट केलेत तेही आपण पाहूया। अहवालात कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही। अहवालातील बाबी कोणत्याही सरकारच्या पचनी पडणाऱ्या नाहीत। आयोगाच्या कामात अडथळे निर्माण केले गेले। सचिन वाझेंच्या शपथपत्रात शरद पवार आणि अजित पवारांची नावं होती। वाझे देशमुखांचा फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न होता। प्रसिद्धीसाठी वाझेंनी राजकीय नेत्यांची नावं घेतली, आपण ती रेकॉर्डवर घेतली नाही। वाझे परमवीर सिंग यांची बाहेर बैठक झाली। वाझे देशमुखांचीही बाहेर बैठक झाली। आधी शपथपत्र देऊनही वाझेनं साक्ष फिरवली। वाझेंनी पोलीस बदल्यांचा प्रकार रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला। ठाण्याचे एक डीसीपी आणि एक वकील वारंवार हस्तक्षेप करत होते। वाझेंनी सलील देशमुखांच्या 40 लाखांच्या व्यवहाराचा मेसेज दाखवला, पण तो रेकॉर्डवर नाही। वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, परमवीर सिंगांकडे आरोपांसंदर्भात काहीही नव्हतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।